आता रात्रीच्या पोळ्या उरलेल्या त्याची कुटकी करते. ते कसे बनवायचे हे तुम्हाला कळवते. त्यासाठी मी कांदा चिरला, अगोदर त्याच्यात मोहरी टाकली आणि नंतर कांदा टाकला आणि त्याच्यानंतर लसूणही टाकला आणि आता ते टमाटर हेच आहे आणि मी जाडा बुट्टा म्हणजे मी काही मिक्सरमधून नाही काढला. 5-6 मिरच्या घेतल्या आणि त्या अशा हाताने चुरगळल्या. त्याची चव वेगळीच लागते. त्यासाठी मी असेच बनवते. त्यासाठी तुम्ही हे ट्राय करून बघा. ह्या चुरगळलेल्या मिरच्या मी थोड्या तेलात परतून घेते. आता लगेच आपला टमाटर टाकून देते त्याच्यात. त्याच्यात थोडंसं मीठ पण टाकलंय. मी जसे करते तसे नक्कीच तुम्ही प्रयत्न करा करण्याचे. करूनच बघा. त्यामध्ये मला नंतर कमेंटमध्ये कळवा कसे झाले तसे नाही. हे बघा. त्यानंतर मी आता पाणी टाकत म्हणजे आधण ठेवत आहे कुटक्याला. आपल्याला जितकं लागेल तितकंच ठेवा. तुम्हाला जितक्या करायच्या असेल तितक्या. मी आता 5-6 पोळ्याचे करते कारण आम्ही तर याला उकळा येऊ द्यायचा आहे. चांगली उकळी येऊ द्यायची. नंतर त्याच्यात पोळ्या टाकायच्या आपल्याला मोडून तुकडे करून छोटे छोटे. हे असे आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे त्याचे. तुम्ही नक्कीच करून बघा आणि नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा कसे लागते. तर खूपच छान लागते आपल्याला. त्यानंतर हे पहा मी बघा कोथिंबीर पण टाकली त्यामध्ये. ते पहा कशी उकळी आली याला छानपैकी. आता मी त्यानंतर त्याच्यात पोळ्या टाकते. थोडे बारीक बारीक तुकडे केलेले. हे बघा. याला 5 मिनिटं शिजू द्यायचे. हे बघा मला असे आवडतात थोडे पाणी असलेलं म्हणजे थोडं. तुम्हाला जसे आवडेल तसे करा. मला असेच आवडतात त्याच्यामुळे मी असेच ठेवले. शिजून असे घट्ट झाले. खाण्यासाठी तयार झालेले आहेत.